मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर अंतिम निर्णय येण्याची शक्यता। 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी। विनोद पाटलांनी दाखल केली होती क्युरेटिव्ह पिटिशन। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर। लालबागच्या राजाचं दर्शन घेणार, तर विधानसभेआधी भाजपच्या केंद्रीय नेत्यांकडून दौऱ्यांचा सपाटा। अमित शहांनी महाराष्ट्र कमजोर करून उद्योग गुजरातला पळवले। उद्या लालबागचा राजाही गुजरातला नेतील। संजय राऊतांची अमित शहांच्या दौऱ्यावरून टीका। आगमनाच्या दुसऱ्याच दिवशी लालबागच्या राजाची दानपेटी उघडली। राजाच्या चरणी भरभरून दान, पैसे, सोने, चांदी, परकीय चलनाचाही दानात समावेश। राज्यभरात गणेशोत्सवाची धूम। आज 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या घरच्या बाप्पालाही आजच निरोप देणार। एमपीएससी वर्ग 2च्या अंतिम निवड यादीतील दिव्यांग उमेदवार बाळू मारकड दिव्यांगच नाही। चुकीचा पत्ता दाखवून बनवलं दिव्यांग प्रमाणपत्र। अहवाल तयार करण्यापूर्वीच इतिवृत्त पुढारी नियुक्तीच्या हाती। नितीन गडकरींनी टोचले राजकारण्यांचे कान। राजकारणी जसं बोलतात तसं करत नाहीत। लोकांना मूर्ख बनवणं सोपं आहे असं राजकारण्यांना वाटतं, गडकरींचं वक्तव्य। बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये आदिवासी बहुल गोमाल गावात अतिसाराची लागण। अतिसारामुळे 3 जणांचा मृत्यू, तर 15 किलोमीटर झोळीत घालून न्यावे लागले मृतदेह। बाप्पांच्या उत्सवापर्यंत राज्यात चांगली जलसंपन्नता। राज्यातल्या धरणांमध्ये 83% पाणी। गेल्या वर्षापेक्षा यावर्षी 19% जास्त पाणीसाठा। जायकवाडी धरण 100% भरलं।